मॅट्स चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण 3 ते 3 टिपके देऊन आज स्वस्तिकची खूप सुंदर अशी रांगोळी काढूया. मध्ये आडवी एक रेघ काढूयात, उभी एक रेघ काढूयात आणि स्वस्तिक जसं काढतो आपण तसं नॉर्मल काढून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर प्रत्येक घरामध्ये 2-2 रेषा आपण काढून घेऊयात, समांतर अशा. प्रत्येक घरामध्ये 2-2 समांतर रेषा काढून घ्यायच्या आहेत. त्याच्यानंतर आपण एक गोलाकार हे काढून घेऊयात, त्या रेषेला जोडून इकडच्या रेषेपर्यंत. प्रत्येक साईडला असे 2-2 गोलाकार आपण रेषा काढून घेऊयात. एकमेकाला न चिटकतील असे काढायचे आहेत. त्याच्यानंतर आपण त्या रेषेला असं गोल असं हे काढून घेऊयात आणि वरचा भाग त्याला जोडून घेऊयात. दोन्ही साईडला तसंच, चारी साईडला आपण तसंच करून घ्यायचं आहे. अंगणात काढल्यानंतर खूप सुंदर वाटणार आहे ही रांगोळी आणि खूप शुभ मानली जाते ही रांगोळी काढलेली. त्याच्यानंतर असे गोल गोल टिपके देऊन घेऊयात गोलाकार भागावरती. चारही बाजूला असे टिपके काढून घेऊयात आपण. असं फुलाचा आकार आल्यासारखा वाटेल त्याला. नंतर त्याच्यावरती 2 रेघा काढायच्या आहेत. चारही बाजूला अशा 2-2 रेषा काढून घ्यायच्या आहेत. त्यानंतर त्याच्या पुढेही आपल्याला एक एक असे हे आधी आपण टिपके असे सगळे फुलाचा आकार देऊन घेऊयात बोटाच्या साह्याने. खूप सुंदर वाटतं असं करायला. चारही बाजूला असं करून घेऊयात. आता नंतर त्या रेषेच्या पुढे पण आपण आधी आपण पोपटी रंग देऊन घेऊयात मध्यभागात आणि या फुलांच्या आकाराच्या इकडे चारही बाजूला. मधल्या साईडला सुद्धा आपण देऊन घेऊयात आणि ह्या 2-2 रेषांच्या पुढे सुद्धा टिपके देऊन घेऊयात. नंतर त्याला आपण थोडंसं दाबून त्याला जरासं आकार देऊन घेऊयात गोलाकार असं. त्याच्यानंतर पिंक रंग आपण त्या प्रत्येक ह्याच्यामध्ये भरून घेऊयात असं. खूप सुंदर वाटतं पोपटी आणि पिंकचं पण कॉम्बिनेशन, गुलाबी आणि पोपटीचं. आपण या जागी पिवळा आणि लाल कलरसुद्धा वापरू शकतो. तो पण खूप सुंदर आणि शुभ वाटतो. सुंदर असे आपली स्वस्तिकची रांगोळी तयार झालेली आहे. धन्यवाद.